नमस्कार शेतकरी मित्रांनो, बंधूंनो. आज 18 फेब्रुवारी 2026. मित्रांनो, भारतीय उपग्रहामार्फत मिळालेली ही जी प्रतिमा आहे, बंगालच्या उपसागरात या ठिकाणी लो प्रेशर सिस्टीम 21-22 पासून सक्रिय होत आहे. आणि या सिस्टीमचा परिणाम राज्यावर कसा होईल? उत्तरेकडून WD सक्रिय आहे. या दोन्हीच्या कचाट्यामध्ये महाराष्ट्र सापडलेला आहे. आणि मग महाराष्ट्रातलं हवामान कसं असेल हे पाहणं आपल्याला अतिशय गरजेचं आहे. वेगवेगळे मॉडेल मित्रांनो आता महाराष्ट्रात पाऊस दाखवत आहेत. हे GSFचं मॉडेल आहे. मित्रांनो, बंगालच्या उपसागराच्या सिस्टीमचा परिणाम म्हणून राज्याच्या पूर्व भागातून दक्षिणेकडून पावसाच्या ॲक्टिव्हिटीज वाढतील. या आता निश्चित झालेलं आहे. वेगवेगळे मॉडेल मित्रांनो आपल्याला हे सुद्धा ECMWFचं मॉडेल आहे मित्रांनो. हे सुद्धा आपल्याला राज्यात पाऊस दाखवत आहे. मित्रांनो, नांदेडचा पूर्व भाग, लातूर, धाराशिव, सोलापूरपर्यंत हा जाणार आहे. इकडं नागपूर, अमरावती विभागामध्ये अकोला, अमरावती, बुलढाणा या भागात सुद्धा पावसाच्या ॲक्टिव्हिटीज वाढणार आहेत. हे सर्व आता मित्रांनो निश्चित झालेलं आहे. हे वेगवेगळे मॉडेल हे सुद्धा GSFचं मॉडेल मित्रांनो पावसाच्या ॲक्टिव्हिटीज दाखवत आहेत. नांदेडच्या पूर्व भागामध्ये मित्रांनो हैदराबाद वगैरे त्या परिसरात चांगलाच पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. छत्रपती संभाजीनगरचा जो विभाग आहे, या विभागात आपल्याला दिसत आहे. या ॲक्टिव्हिटीचा परिणाम राज्यावर कसा होईल ते आपण या ठिकाणी समजून घेऊ. मित्रांनो, बंगालच्या उपसागरातील सिस्टीमचा परिणाम सर्वप्रथम आपल्याला पूर्व विदर्भात जाणवायला दिसेल. यामध्ये गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती सुद्धा, वाशिम, अकोला, बुलढाणा, जळगाव, जामोद, बोधवड या परिसरात सुद्धा मित्रांनो पावसाची ॲक्टिव्हिटीज वाढण्याची शक्यता आहे. नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, बीड या भागात ढगाळ वातावरण होऊन नांदेडच्या पूर्व भागात, लातूरच्या पूर्व भागात, दक्षिण पूर्व भागात पावसाची ॲक्टिव्हिटीज वाढतील. जालना जिल्ह्यात सुद्धा मित्रांनो पावसाची ॲक्टिव्हिटीज वाढण्याची शक्यता आहे. मोठ्या प्रमाणावर ढगाळ वातावरण तयार होईल. हे 22, 23 आणि 24 तारखेपर्यंत 3-4 दिवस मित्रांनो राज्यामध्ये ढगाळ वातावरण असेल आणि विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाच्या शक्यता तयार होतील. परंतु मित्रांनो या भागात, अकोला वगैरे या भागात, बुलढाणा जिल्ह्यामध्ये, खामगाव परिसरात विजासह पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. आणि या कालखंडात मित्रांनो विजा असतात. हे सर्व पाहता मित्रांनो सध्या तरी आपल्याला नाशिक असेल, अहिल्यानगर असेल, सातारा, सांगली, पुणे या भागात आपल्याला फारशा ॲक्टिव्हिटी दिसत नाहीत. इकडं नंदुरबार जिल्ह्यात मित्रांनो पावसाच्या ॲक्टिव्हिटीज असू शकतात, कारण WDचा परिणाम हा उत्तरेकडे असेल, तर दक्षिणेकडील भागात बंगालच्या उपसागरातील सिस्टीमचा परिणाम असेल. हे सर्व पाहता मित्रांनो 23 तारीख, 24 तारीख आणि 23, 24 आणि 25 तारखेपर्यंत 2-3 दिवस राज्यात हलक्या पावसाची शक्यता तयार झालेली आहे. हा अंदाज लक्षात घेता आपली शेती पिकाचं नियोजन करा. एवढंच या निमित्ताने सांगतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.